Praise the Lord. हालेलुया. A glorious morning, अतिशय सुंदर गौरवशाली सकाळ, because the glory of the Lord resides in this place. कारण की देवाचा गौरव या जागेमध्ये राहत आहे. Praise God. आमेन. Amen. आमेन. Today you may be seeing this lamp here आज तुम्ही पणती इथे पाहताय and wondering what this lamp means. आणि लोक विचार करायला लागले असतील की पणती का लावली आहे. Today's message is based on this lamp. आजचा उपदेशच या पणतीवर आधारभूत आहे. And in fact, it will be a follow-up with the message that I shared with you on Monday. आणि गेल्या सोमवारी जो उपदेश मी केला होता ना, त्याच्या पुढे मी आज उपदेश करणार आहे. तोच उपदेश पुढे नेणार आहे. And I pray that God will touch you. माझी अशीच प्रार्थना आहे की देवाने तुम्हाला स्पर्श करावा. That God will speak to you through this lamp. की या पणतीद्वारे देव तुमच्याशी बोलावा, पाषाण हृदयांना पाझर फुटावा. And that every heart will become like this lit up lamp. आणि प्रत्येक हृदय या पेटलेल्या पणतीसारखं व्हावं. Praise God. देवाला धन्यवाद. Because this is the need of the hour. कारण ही घटकेची गरज आहे. We are living in times आपण अशा काळात राहतोय where God wants each one of us to be the lamp of God. की ज्या काळामध्ये देवाची आता अशी गरज आहे. देवाला असं हवंय की आपण प्रत्येकाने देवाची पणती बनून जगायला हवंय. Praise God. पेटलेली पणती. The lamp of Israel. इस्रायलचा दिवा. Keep the fire burning. आग पेटती ठेव राजा, इस्रायलचा दिवा. The lamp of Israel. इस्रायलचा दिवा. Keep the fire burning. आग पेटती ठेवा. We'll open our Bibles to 2 Samuel 21 verse 17. 2 शमूएल 21वा अध्याय आणि त्यातलं 17वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. 2 शमूएल 21:17. But Abishai, son of Zeruiah, came quickly to David's aid and killed the Philistine. Then David's men made him promise, "You must never go into battle again with us. Don't let the lamp of Israel be extinguished." Amen. 2 शमूएल 21 आणि त्यातलं 17वं वचन. तेव्हा सरूयेचा मुलगा अभिषाय याने त्याचे सहाय्य केले आणि त्या पलिश्त्याला मारून टाकले. तेव्हा दाविदाच्या माणसांनी शपथ वाहून त्याला म्हटले, इस्रायलाचा दिवा तू विझवू नयेस, म्हणून तू आम्हा बरोबर लढाईस आणखी येऊ नकोस. Praise God. देवाला धन्यवाद. If you had been on Monday, you will understand today's message much better. जर तुम्ही सोमवारी इथे आलेले असाल किंवा सोमवारचा उपदेश जर तुम्ही ऐकला असेल तर मग आजचा उपदेश तुम्हाला समजायला सोपा जाईल. Now what does a lamp do? आता एखादी पणती किंवा दिवा काय करतो? A lamp gives light in the darkness. एखादा दिवा अंधारामध्ये उजेड देतो. A lamp shows the way. आणि तो दिवा मार्ग दाखवतो. A lamp gives you warmth. तो दिवा तुम्हाला ऊब देतो. That in the cold you will feel warm. की हिवाळ्यामध्ये तुम्हाला ऊब मिळावी. A lamp stands firm. आणि तो दिवा अगदी खंबीर उभा असतो. Even in the wind. वाऱ्यात सुद्धा उभा आहे, वाऱ्यामध्येही हलत नाहीये. That lamp should keep on burning. आणि त्या दिव्याने त्या पणतीनं पेटत राहायलाच हवंय. Now here is the story of King David. इथे दावीद राजाची कहाणी आहे. David wasn't just a king. दावीद फक्त राजा होता एवढंच नाही, He was the light to his people. तर तो त्याच्या लोकांसाठी प्रकाश होता. Amen. दावीद फक्त राजा होता एवढं नाही बेटा, तो देशाचा राजा तो होताच, पण प्रजेचा प्रकाशही होता. We may be many things. तसं आपण सुद्धा बऱ्याच गोष्टी असू, But if we are not the light of the world, पण जर या जगाचा प्रकाश नसू all our titles mean nothing. तर आपल्या शीर्षकांना काही अर्थ नाही बरं का. Amen. Amen. And so through his faith तर त्याच्या विश्वासाद्वारे and courage आणि त्याच्या धाडसाद्वारे and worship, आणि त्याच्या आराधनेद्वारे others could see God's glory in David. बाकीच्या लोकांना दाविदामध्ये देवाचा गौरव पाहायला मिळायचा. Praise God. आमेन. David showed the way in battles. आणि दाविदाने युद्धामध्ये मार्ग दाखवला, मार्गदर्शन केलं. He showed the way in repentance. त्याने पश्चातापाचा मार्ग सुद्धा लोकांना दाखवला की या तुम्हाला शिकवतो पश्चाताप कसा करायचा. He showed us how to worship God. दाविदाने आपल्याला शिकवलंय देवाची आराधना कशी करायची. He showed us how to praise God. दाविदाने आपल्याला शिकवलंय देवाची स्तुती कशी करायची. He showed us how we can overcome things in this world. आणि दाविदाने आपल्याला शिकवलं की या जगामधल्या गोष्टींवरती मात कशी करायची. And David carried the flame of God's presence. अशा रीतीनं दाविदानं देवाच्या सहवासाची जी वात आहे ती स्वतःमध्ये पेटलेली ठेवली. Wherever he went, जिथे कुठे दावीद गेला he showed forth
the flame of God's presence. त्याने देवाच्या सहवासाची वात स्वतः पेटलेली ठेवली दाखवली. Amen. Amen. Now, why is David called a lamp of Israel? दाविदाला इस्रायलचा दिवा का म्हणतात? Why God wanted a lamp in Israel? आणि का बरं देवाला इस्रायल मध्ये तो दिवा पेटलेला हवा होता? Because कारण the world is in darkness, हे संपूर्ण जग अंधारात आहे. and God knew that आणि देवाला हे माहित होतं without the true light, की खऱ्या प्रकाशाशिवाय people will stumble. लोक अडखळणार आहेत. Even in Israel, इस्रायल मध्ये सुद्धा even among His chosen people, आणि त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये सुद्धा darkness could still creep in through, अंधार तरीही आतमध्ये येणार आहे. and it did creep आणि आलाच अंधार आतमध्ये through sin, पापामुळे, through idolatry, पापांद्वारे, व्यभिचाराद्वारे, मूर्तीपूजेद्वारे, through pride. गर्वाद्वारे. They were all God's people, होते सगळे देवाचेच लोक, नाही असं नाही. but they also wandered in many areas. पण अनेक भागांमध्ये देवाचे लोक सुद्धा बहकले. So God said, तर देव बोलला, keep a burning fire always. एक पेटलेली वात नेहमी ठेवा. As God told Moses जसं देव मोशेला म्हणाला in Exodus 27 verse 20, निर्गमाचा 27वा अध्याय आणि त्यातलं 20व वचन, that I want you to keep the fire burning. माझी इच्छा आहे की तू वात पेटलेली ठेव बेटा. And so the lamp was God's reminder आणि तो दिवा देवाने आपल्याला दिलेला एक स्मरण आहे that I am here, की मी इथे आहे, I am watching, माझी हजेरी इथे आहे, मी बघत आहे and I am leading. आणि मी मार्गदर्शन करत आहे. मैं देख रहा हूं, मैं अंधा नहीं हूं. Now, आता because everyone was not shining in the times of David, सगळेच दाविदाच्या काळातले लोक चमकत नसल्यामुळे, even before David, दाविदाच्या अगोदर सुद्धा there were priests and there were prophets, याजक होते, संदेष्टे होते. दाविदाच्या अगोदर सुद्धा they were leaders, आणि ते लीडर होते, पुढारी होते. not all were true lamps. पण सगळेच खराखुरा दिवा नव्हते. Like for example, जसं उदाहरणार्थ Eli was called to be the lamp of Israel, एली इस्रायलचा दिवा म्हणूनच पाचारलेला होता. but his fire faded. पण त्या एलीतली आग कुठेतरी अंधुक झाली His son sinned, आणि त्याच्या स्वतःच्या मुलांनी पाप केली. and this lamp passed through the ages. आणि मग हा दिवा जो आहे तो अनादी कालात नाहीसा झाला. Amen. Amen. We should not be like Eli. तसं आपण एली याजकासारखं बनायचं Our नाही. flame should be burning all throughout our आपली lives. वात नेहमी पेटत राहिली पाहिजे. Only death should extinguish the fire in us. आणि आपल्यातली आग जी आहे ती मृत्यूतच विझली पाहिजे. Amen. आपल्यातली आग तशी विझता कामा नये. Amen. Amen. It should never be put off. आपल्यातली आग कधीही विझता कामा नये. It should be kept burning. तर आपल्यातली आग नेहमी पेटलेली पाहिजे. No matter what the condition is, आणि परिस्थिती काही असो, अवस्था काही असो, let the fire be kept burning. आपल्यातली आग नेहमी पेटलेली पाहिजे. John was a burning light and a शायनिंग लाईट. shining light and a burning flame. योहान जळणारी वात आणि चमकणारा दिवा. जळलेल्या वातीशिवाय चमकणं येतच नाही ऍक्च्युअली. Amen. तर जळलेली वात ठेवा. चमकायचं आहे ना, जरूर चमकाल. Now this flame, this lamp flame, आता या पंक्तीची ही जी वात, it passed through the ages. ती अनादी कालातनं गेली. Right from beginning, अगदी प्रारंभापासून God had called us a lamp. परमेश्वराने आपल्याला दिवा म्हणून नाव दिलंय. But देव आपल्याला संबोधतो दिवा म्हणून, परंतु the lamp has to be lit by God. तो दिवा किंवा ती जी पणती आहे त्याला आग देवानी लावली पाहिजे. The flame will not come from the world. आणि ती ज्वाला ते पेटवणं काही जगात येणार नाही. It comes from God. ते देवाकडनंच येणार आहे. And so God first planted a flame with Abel, तर देवाने पहिली ती आग हाबेलात लावली. whose sacrifices pleased God. ज्या हाबेलाच्या अर्पणांमधनं देव प्रसन्न झाला. He was a lamp of righteousness तो नीतिमानपणाचा एक दिवा ठरला. in the midst of a fallen world. आणि पतन पावलेल्या जगामध्ये तो एक नीतिमानपणाचा दिवा ठरला. But then Cain snuffed it out तत्पश्चात कायनाने मात्र ती वात विझवली. because he rejected the true light. कारण त्याने खऱ्या प्रकाशाला नाकारलं. The people are against the true light. आज लोक खऱ्या प्रकाशाच्या विरोधात आहेत. They want the natural light to shine, लोकांना नैसर्गिक प्रकाश आवडतो की नैसर्गिक प्रकाश द्या, त्यात आम्ही चमकू. but they don't want the true light. लोकांना खरा प्रकाश नको असतो. That's why म्हणून you need to keep on burning the true light, तुम्ही खरा प्रकाश पेटता ठेवला पाहिजे. because there lies life, कारण त्या खऱ्या प्रकाशामध्ये जीवन आहे. there lies healing and blessing. तिथेच आरोग्य आणि आशीर्वाद आहे. Praise God. देवाला धन्यवाद. But still, तरी God did not give up. देवाने हार नाही मानली. God raised up Seth at that time आणि देवाने शेतला त्यावेळेला उभं केलं. to carry that lamp forward, तो दिवा पुढे न्यायला. and that flame continued आणि मग ती ज्वाला किंवा पेटलेली पंती पेटलेली राहिली. through Noah नोहाद्वारे.
after the flood, आणि पुरानंतर, till Noah was alive, पुरानंतर सुद्धा, आणि नोहा जोवर जिवंत होता the flame was lit up. तो दिवा पेटलेला, नोहा जिवंत असेपर्यंत पेटलेला दिवा पेटलेलाच होता. He was the only light in those times, आणि त्या काळामध्ये नोहा एकटाच पेटलेला दिवा होता. the true light. खरा प्रकाश नोहा एकटाच होता, बाकी सगळे लेफ्ट अँड राईट पडत होते. They all had natural light. आणि सगळ्यांमध्ये नैसर्गिक प्रकाश होता, खरा खुरा प्रकाश एकातच होता, आणि तो नोहा. See, everybody has his own opinion about God. तसं देवाविषयी प्रत्येकाची मतं वेगळी असतात. कोणाला देव असा वाटतो, कोणाला देव तसा वाटतो. But the revelation comes from God. पण प्रगटीकरण, डोक्यात देवाचा प्रकाशही देवच पाडतो बरं का. And after Noah, आणि नोहानंतर, after the flood, पुरानंतर another lamp was lit up, and that was in Abraham, अजून एक दिवा पेटला अब्राहमात, whose faith lit up nations. ज्या अब्राहमाच्या विश्वासाने देश पेटवले. And then through Moses, आणि मग मोशे, and then through Joshua, मग यहोशुवा, whose leadership guided God's people ज्या यहोशुवातली लीडरशिप किंवा पुढारीपण जे होतं त्यातून देवाच्या लोकांना मार्गदर्शन मिळालं. right into the promised land. अगदी अभिवचन दत्त देशात लोक पोहोचले. He who has the true light, ज्याच्याकडे खरा प्रकाश आहे, God is with him, देव त्याच्या सोबत असतो, and God directs him. आणि देव त्याला मार्गदर्शन करतो. Whoever has the true light, ज्या कुणाकडे खरा प्रकाश आहे, you should not be afraid to follow him, त्या कुणी देवाच्या मागे चालायला घाबरायचं नाही, because that lamp is lit by God. कारण तो दिवा देवाने पेटवलाय. Amen. मग देवा मागे चालायला घाबरायचं नाही. But then पण मग you see a drifting lamp in Shiloh. तुम्ही शिलो मध्ये एक बहकणारा दिवा पाहता. At Shiloh, शिलोत that lamp faltered तो दिवा जो आहे तो डगमगला, because Eli's sons were corrupted. कारण एलीची मुलं भ्रष्ट निघाली. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel chapter 2, 1 शमूएलचा दुसरा अध्याय, बायबल म्हणतं 12 and 17, 1 शमूएल दुसरा अध्याय 12 आणि 17 वचन. they did not know the Lord, त्यांना प्रभू माहितीच नव्हता. and they despised the Lord's offering. एलीचे मुलगे नीच निघाले, त्यांना परमेश्वर माहितीचा आणि ओळखीचाच नव्हता. God warned Eli, आणि मग परमेश्वराने एलीला सूचना दिली, yet the lamp continued to flicker. आणि तरी सुद्धा तो दिवा मात्र डगमगतच राहिला. ती मेणबत्ती जी आहे ती अशी मिणमिणतीच राहिली. But the priesthood was about to be extinguished. आणि आता ते याजकपण जे आहे ते विजायच्या बेतात आलं. But then God's eyes were on a humble boy, मग देवाची नजर एका नम्र मुलावर पडली. a small boy, लहान मुलगा होता, whose name was Samuel. ज्याचं नाव होतं शमूएल. And so when Samuel lay in the night, आणि शमूएल जेव्हा रात्रीचा आडवा पडला, and Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 3:3 1 शमूएल 3:3 मध्ये that the lamp of God had not yet gone out. देवाचा दिवा अजूनपर्यंत संपलेला नव्हता. See, it was about to go out विझणारच होता, because Eli failed, कारण की एली याजक अपयशी ठरला. एलीचे मुलगे असले निघाले, but पण Samuel was ready. शमूएल तयार होता. And so God called out to Samuel, मग देवाने शमूएलाला हाक मारली, Samuel, Samuel. शमूएला, शमूएला. And the boy answered, आणि त्या मुलाने उत्तर दिलं here I am. की मी इथे आहे मी इथे, बोल. 1 Samuel 3:10. 1 शमूएल तिसरा अध्याय 10 वचन बघा. And then the lamp was saved, आणि मग तो दिवा वाचला, and it passes to Samuel, आणि तो शमूएल कडे आला, a faithful child एक अतिशय विश्वासू लेकरू, who became a prophet and judge of Israel. पुढे जाऊन तो इस्रायलचा संदेष्टा आणि न्यायाधीश झाला. After Samuel, शमूएलानंतर God looked for another faithful light, देव अजून एका विश्वासू दिव्याच्या शोधात होता की अभी इसके आगे कोण. and that was the time he found David. आणि त्यावेळेला देवाला दावीद सापडला. David was not perfect, दावीद काही परिपूर्ण नव्हता, पडत धडत होताच, but his soul was totally sold out to पण God. त्याचा जीव देवासाठी विकलेला होता. His heart burned with worship. त्याचं हृदय आराधनेत सारखं पेटलेलं असायचं, He was courageous आणि तो धाडसाने भरलेला and होता, full of grace. तो कृपेनं भरलेला होता. He carried the lamp of God, त्याने देवाचा दिवा आपल्या हातात घेतला. and that's how God lit David as the lamp of Israel. आणि मग अशा पद्धतीनं देवाने दाविदाला इस्रायलचा दिवा म्हणून The पेटवलं. one who would carry God's presence into the new era. असा दावीद की जो देवाचा सहवास पुढच्या पिढीत घेऊन जाणार. He became the standard for all kings. आणि दावीद सगळ्या राजांसाठी एक स्टँडर्ड बनला. No other king was like David. बाकी कुठलाही राजा दाविदासारखा नव्हता. Every expectation of every new king was based on the standard of David. प्रत्येक नवीन राजाची आशा आणि अपेक्षा दाविदाच्या स्टँडर्डवर असायची की राजा बनायचंय तर असा राजा बनायचा. God said, I will forgive you because of David. आणि देव म्हणाला मी तुम्हा लोकांना क्षमा करीन दाविदामुळे. Why? का? Because David was the lamp of Israel. कारण की दावीद इस्रायलचा दिवा झाला. The lamp of God which came into David. देवाचा दिवा जो दाविदात आला, It was very precious to God. फार मौल्यवान, देवासाठी देवाचा दिवा फार मौल्यवान. The lamp which is
lit is very precious to God. आणि जो दिवा पेटलेला असतो तो देवासाठी फार मौल्यवान असतो. It's always passed to the faithful. आणि तो नेहमी पुढच्या विश्वासू जनांना सोपवला जातो. Generation after generation. पिढ्यानपिढ्या A lit lamp is passed on. पेटलेली पण ती पुढे दिली जाते. And so when the flame flickers, आणि मग जेव्हा ती वात मिळमिळायला लागते, God starts raising up somebody new. जेव्हा वात मिळमिळायला लागते तेव्हा देव आणि कोणा नवीन माणसाला उभं करतो. Amen. Amen. God guards his light until it reaches the right hand. आणि देव त्याच्या त्या आगीला ती आग व्यवस्थित आणि चांगल्या हातांमध्ये पोचेपर्यंत सांभाळतो, ती विझू नाही देत. Like the lamp that is before you. जसा हा दिवा तुमच्या समोर, ही पणती तुमच्या समोर आहे तसं You have been entrusted with a lamp. आज तुमच्या हातात पण दिवा दिलेला आहे. You have to go to God तुम्हाला देवाकडे जायला हवंय that he may lit that lamp. आणि देवानी तुमची ती पणती पेटवायला हवी म्हणून तुम्ही देवाकडे जायला हवंय. Amen. आमेन. God needed one lamp in Israel. देवाला इस्रायल मध्ये एकच दिवा किंवा पणती हवी होती. Today God needs many lamps. आज देवाला अनेक दिव्यांची गरज आहे. So stay faithful. तर तुम्ही विश्वासू राहा. Listen when he calls your name. आणि देव जेव्हा तुमच्या नावानं तुम्हाला हाक मारतो त्याला ऐका. Be ready to guard the flame. आणि ती ज्वाला किंवा ती पेटलेली पणती सुरक्षित ठेवायसाठी तयार राहा. Don't try to guard the lamp. त्या दिव्याला सुरक्षित ठेवायला मागू नका. God will guard the lamp. दिवा जो आहे तो देव, पणती जी आहे ना ती पणती देव सांभाळेल. You guard the flame. पण लागलेली आग तुम्ही सांभाळा. पणती देव सांभाळेल, त्यांच्याद्वारे लागलेली आग आपण सांभाळायची. Are you getting me, people? कळतंय? God knows what to do with the lamp. देवाला माहिती आहे ना पणतीचं काय करायचं. Many times we take care of the lamp and not take care of the flame. अनेक वेळा आपण पणती सांभाळतो, लागलेली आग सांभाळत नाही. You take care of the flame. अरे लागलेली आग सांभाळ. God will take care of the lamp. देव पणती सांभाळेल. आग किती लागली, किती लोक येतात, नजरा मरू देऊ नका. Praise कार्य God. बघा आणि देवाला धन्यवाद द्या. And then मग pass on that light तो प्रकाश पुढे द्या, to another generation. पुढच्या पिढीच्या हातात द्या. Don't allow life to get darker. जीवन अंधकारात जाऊ देऊ नका. You need to shine brighter and brighter. तुम्हाला अजून उज्ज्वल चमकावं लागेल. Because कारण the darkness is increasing. अंधार दर दिवसाला वाढत The आहे. devil's work of darkness is increasing. सैतानाचं अंधाराचं काम दर दिवसाला वाढत आहे. We cannot be a lamp that has its light which is being extinguished. आणि आपल्याला अशी पणती बनवून चालणार नाहीये की जिची वात विझली आहे. Amen. विझलेल्या पणतीचं करायचं काय? You know, lamps don't speak. पणती बोलत नाही, They just shine. पणती चमकते. Let your light so shine तसा तुमचा प्रकाश असा चमको that people will glorify the heavenly Father. की तुम्हाला बघून लोकांनी स्वर्गीय बापाचा गौरव करो. Amen. मला बघून, आपल्याला बघून लोकांनी देवाला गौरव दिला पाहिजे. See, the flame in you is older than you. तुझ्यातली ज्वाला तुझ्यापेक्षा जुनी आणि वयाने मोठी आहे. It came through many ages. अनेक काळापासून ती पुढे आलेली आहे. It came through the hands of David ती दाविदाच्या हस्ते पुढे आली आहे. and it has come to you. तुझ्यापर्यंत अशी पोहोचली आहे. It has come from long ago. फार पूर्वीपासून ती आग तुझ्या हातात आता आलेली आहे. That fire that came from Abel, ती जी आग हबेलापासून सुरू होऊन पुढे आली, who gave his life for that flame, ज्याने त्या ज्वालेसाठी, त्या पेटलेल्या पणतीसाठी प्राण दिला. it has been handed over to David, मग दाविदाच्या हातात ते आलं. and today it is handed over to us. आणि होता आज ते आपल्या हातात दिलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. It came through the ages. ते अनादी कालापासून पुढे मशाल देतात ना दुसऱ्याच्या हातात, तसा प्रकार आहे हा. Faithful hearts kept the holy fire alive. विश्वासू हृदयांनी पवित्र अग्नी पेटता ठेवला. Otherwise it wouldn't have reached our church, नाही तर आपल्या चर्च पर्यंत सुद्धा ती आग आली नसती and you wouldn't have been born again. आणि आपला नवीन जन्म झाला नसता. It is only the lit fire that makes people born again. पेटलेली आगच लोकांना नवीन जन्म देते. Praise God. भक्ती मिशन मध्ये दौंडला एकेकाळी आग पेटली होती. तत्पश्चात 1989 साली आग परत पेटली. 1989 when he was called for the ministry. When others grow dim, बाकीचे लोक जेव्हा डिम होतात, अंधुक होतात, you must burn brightly. तू नको ना तसा बनू. तू जरा उज्ज्वल प्रकाशमान हो की. Amen. ढेपाळलेल्यांबरोबर तू कशाला ढेपाळतो? तुझ्यातला प्रकाश चमकू दे. One lamp in God's hand can light a generation. देवाच्या हातातला एक दिवा पुढच्या पिढीला पेटवू शकतो बेटा. You're not just holding a flame. तुम्ही फक्त ती आग धरून बसला असं नाहीये. You are a part of that divine flame. तुम्ही त्या दैवी आगीचा एक भाग आहात. You are part of that divine त्या flame. दैवी आगीचा तुम्ही
एक भाग आहात, let not the fire stop with you. तर ती आग तुमच्या सोबत विझू नका देऊ. Let not that fire be buried with you. त्या आगीला तुझ्या बरोबर पुरू नको. एक तर पहिलं स्वतः आग लाव, लागल्यानंतर ती जप आणि तुझ्या बरोबर पुरू नको देऊ. Let not the lamp just be buried. तो दिवा असाच पुरायला नकोय. Allow the lamp to be buried, but let not the flame be buried. पणती आपण पुरली तर चालेल, पण तिला लागलेली आग पुरू नका. ती आग कायम ठेवायला दुसरी पणती शोधा Pass the flame. आणि ती आग पुढे द्या. Pass the flame. ती आग पुढे जाऊ दे ना. Don't pass the lamp. पण ती भले नाही गेली पुढे, Pass the flame. पण आग पुढे जाऊ दे ना. Let not people remember the lamp. आणि लोकांना पण ती लक्षात नाही राहिली तरी चालेल. Let the people remember the flame. लोकांना लागलेली आग लक्षात राहू दे ना. Amen. आज जी संजीवना अख्ख्या जगात होऊन गेली, ती संजीवना आपल्या लक्षात आहेत. ती संजीवना कोणापायी आली, त्या माणसांची नावं भले आपण विसरलो. From Abel to David. हबेलापासून दाविदापर्यंत And from Samuel to you. आणि शमूएलापासून तुझ्यापर्यंत Let us keep the fire burning. ती आग जळती ठेव. Even after we go, आपण गेल्यानंतर सुद्धा the baton should be passed on. मशाल पुढे दिली गेली पाहिजे. It has to be passed on. मशाल पुढे द्यायलाच पाहिजे. Amen. Amen. And God's light always chooses faithful lives. आणि देवाचा जो प्रकाश किंवा आग आहे, ती नेहमी विश्वासू लोकांच्या शोधात It असते. does not choose famous names. विश्वासू लोक म्हणजे अगदी प्रामाणिक लोक, खरेखुरे लोक पाहिजेत, प्रसिद्ध लोक शोधत नाही. So keep the flame always burning. तर नेहमी ती आग पेटलेली असू दे. Be a flame of fire आगीनं पेटलेली आग राहा, that will never be extinguished. जी कधी विझणार नाही. Amen. आमेन. Not a watcher of the smoke. No. तुम्ही फक्त धूर बघायला येऊ नका. No. लागलेल्या आगीचा धूर बघायला येणारे दर्शक बनू नका. पेटलेल्या आगीचा भाग बन. Praise God. Amen. And when the flame or the lamp flickers, आणि मग जेव्हा ती वात मिळमिळायला लागते, suddenly rise up like Samuel अचानक शमूएलासारखे तुम्ही उभे and राहा say, Lord, here I am. आणि देवाला सांगा की प्रभू मी इथे हजर आहे. Speak, Lord, बोल, तुझा दास ऐकत for आहे. your servant heareth. तुझा दास ऐकत आहे. बोल दे बाप्पा, असं Amen. म्हणा देवाला. And when it shines, आणि मग जेव्हा तो चमकायला लागेल, lead like David. तेव्हा दाविदासारखे राहा. Amen. आमेन. Because the light you protect today, कारण की ज्या प्रकाशाला आज तुम्ही जपताय, it becomes the legacy you leave tomorrow. ज्या आगीला तुम्ही आज जपताय, ती आग उद्या उठून वतन बनणार आहे. Amen. ती वारसा बनणार आहे. You know, Saul was king, शाऊल राजा होता, but he disobeyed God. पण त्याने देवाचा आज्ञाभंग केला And so his light dimmed. आणि म्हणून त्याला लागलेली आग मिणमिणती झाली. Many in Israel had titles, आणि अनेक इस्रायल मधल्या अनेकांकडे शीर्षक पद होती, but they had no oil. पण तेल नाही ना. And when there is no oil, आणि पणतीत जर तेल नाही, the flame will not be there. तर ती आग आहे ती राहणार नाहीये. मेरे पंक्ति में तेल दे दे प्रभु, हम बहुत ये गाना गाते थे पहले. And that's the time त्यावेळेला God raised up David, देवाने दाविदाला उभं केलं. a man after his own heart. असा माणूस की जो देवाच्या हृदयामागचा माणूस, Not perfect, परिपूर्ण नाही, but burning. चुकला धडला, पण देवासाठी जळत राहिला. Worshipping man, आणि आराधना करणारा माणूस, praising man, देवाची स्तुती करणारा माणूस, repenting man, पश्चाताप करणारा माणूस, leading man. लोकांना चालवणारा माणूस. David became the lamp of Israel. दावीद इस्रायलचा दिवा झाला. So much so that he went for war. एवढं की तो युद्धाला गेला. Abishai said, आणि मग अभिषय म्हणाला, you are the lamp of Israel. तुम्ही इस्रायलचा दिवा आहात, You should not be burnt out. तुम्ही असे जळायला नकोय, Please go home. तुम्ही घरी जा महाराज. आता This is the last time you are coming for war. हे शेवटच्या वेळेला तुम्ही आता युद्धाला आलात, याच्या पुढे युद्धाला येऊ नका, तुम्ही घरी राहा. At that time, त्यावेळेला David was about 60 years old. दावीद 60च्या पुढे गेला होता, But yet he had that passion. तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो आवेश पेटलेला होता. Amen. आमेन. Age was not a factor for David. आणि दाविदासाठी वयाने काही फरक पडत नव्हता की जो करना है वो करना ही है, वो करके ही He जाऊंगा. was ready to die. आणि तो मरायलाही तयार झाला. He moved like he moved before Goliath. आणि असा गेला पुढे जसा गोलायत समोर गेला होता त्याच्या जवानीत लहान असताना, तसा पुढे आला त्याच्या 60 नंतरच्या वयात सुद्धा. But when he faced Goliath, he was in the range of 14 to 19 years आणि old. गोलायत समोर जेव्हा दावीद गेला तेव्हा दावीद हार्डली 14 ते 19च्या वयात होता. And that time, त्यावेळेला he brought down the huge Goliath. त्याने त्या धिप्पाड गोलायतला खाली पाडलं. Now this time, आता या वेळेला when he was facing his relative, जेव्हा दावीद त्याच्या नातेवाईकांच्या समोर आला, I told you on Monday, मी सांगितलं तुम्हाला गोलायतचा कोणी नातेवाईक आला त्याच्या समोर, सोमवारी मी बोललो. he was not as strong as Goliath, आणि तो गोलायतचा नातेवाईक काही गोलायत एवढा धिप्पाड नव्हता, because this man's spear was weighing only 7 pounds. कारण या माणसाचा जो भाला होता तो 7 पाऊंडचाच होता. Goliath's spear was weighing 15 pounds. आणि गोलायतचा जो भाला तो 15 पाऊंडचा होता. Yet, तरी here David was about to be killed. इथे दावीद आता ठार मरणारच होता. ऍक्च्युली See? He was about to be killed. मरणारच होता दावीद. But Abishai moved. पण अभिषय आला
and he pulled down that giant. आणि त्या गोलाच्या जो नातेवाईक आलेला ना धीपाड, त्याला अभिषायनी ठार मारलं. Praise God. देवाला धन्यवाद. David became that fire, the lamp of Israel, आणि दावीद इस्रायलचा दिवा झाला, because he let God fuel his life. कारण की दाविदाने देवाला आपल्या जीवनाला पेटवायची परवानगी दिली. Because God always wanted a living flame. कारण देवाला नेहमी जिवंत आग हवी होती. Amen. आमेन. The tabernacle, निवास मंडप, the lamp in the tabernacle was a symbol of the lit up lamp. आणि निवास मंडपातली समई किंवा दिवा ती पेटलेली समई, पेटलेला दिवा होता. Amen. आमेन. See, God didn't just want a fire in the room. आणि देवाला फक्त खोलीत आग नको होती, He wanted it in a person. देवाला एका माणसात आग हवी होती. That's why he brought it out of the sanctuary. आणि म्हणून निवास मंडपातून देवाने ती आग बाहेर काढली. And those who were ready, he lit their lamp. आणि जी लोक तयार होते त्या लोकांना देवाने पेटवलं. Amen. तयार पण पाहिजेत ना, तयार लोकांना देव पेटवेल. And that's why he said म्हणून तो म्हणाला in Psalm 132 verse 17, स्तोत्र 132 आणि त्यातलं 17 वचन, I have ordained a lamp for my anointed. माझ्या अभिषिक्तासाठी मी दिवा नेमलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I have ordained a lamp for my anointed. माझ्या अभिषिक्तासाठी मी दीप नेमलेला आहे. And that's why he picked David. आणि म्हणून त्याने दाविदाला उचललं. And that's why Jesus, the light of the world, आणि म्हणून मग येशू जो जगाचा प्रकाश आहे, he came from David's line. ते दाविदाच्या वंशावळीतनं आले. In येशू. one way, एका रीतीनं the lamp of David was passed on. दाविदातला जो दिवा तो पुढे आला, And so God's fire, तो पास ऑन झाला. तर देवातली आग, it moved from the temple to the king, देवातली आग मंदिरातनं राजात आली. from the king to Christ. देवातली आग मंदिरातून राजात आली, राजातनं ख्रिस्तात आली, And from Christ to us. आणि ख्रिस्तातून आपल्यात आली. It has to go on ती पुढे जायला पाहिजे. to our children and our great grandchildren. आपल्या मुलांपर्यंत आणि नातवंडांपर्यंत ती पोचायला पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. God still wants lamps today. आणि देवाला आजही दिवे हवे आहेत. Not buildings with lights. आणि देवाला अशा बिल्डिंगी नको आहेत की ज्या प्रकाशाने चमचमतायत. Not just people with titles. आणि देवाला फक्त शीर्षक असलेली माणसं नको आहेत, But hearts on fire. पण हृदय आगीनं पेटलेली पाहिजे. Hearts on fire. हृदय आगीनं पेटलेली पाहिजेत. So when God asks, तर देवाने जेव्हा विचारलं where is my lamp? की माझा दिवा कुठे आहे, We should all say, त्या आपण सर्वांनी म्हणायचं, here I am, Lord. मी आहे प्रभू, Light me up. मला पेटव. I am the lamp of God. मी देवाचा दिवा आहे, Light me up, मला Lord. पेटव दे बाप्पा. I am ready. मी तयार आहे. Amen. आमेन. Why David was the lamp of Israel? का बरं दावीद इस्रायलचा दिवा होता? Because he was chosen कारण त्याला निवडलं होतं and then he was anointed. आणि मग तो अभिषिक्त होता. God picked David देवाने दाविदाला उचललं, not because of his skill, निवडलं, उचललं, वेचलं, त्याच्यात जे कलागुण होते त्यापायी नाही, but for his heart. पण दाविदाचं हृदय देवानी पाहिलं. God will not pick you because of your skill. देव तुझ्या टॅलेंटला बघून तुला उचलणार नाहीये, भ्रमात राहू नको. He will pick you up because of your heart. देव तुझं हृदय बघेल आणि मग तुला उचलेल. If you have a golden heart, जर तुझं हृदय सोनेरी असेल, he will lit up that lamp. त्या माणसाची वात देव पेटवणार. And so that flame तर ती जी ज्वाला आहे, inside of David, दाविदाच्या आतमधली जी आग आहे, it was not a natural light. तो नैसर्गिक प्रकाश नव्हता, It came from heaven. स्वर्गातनं आलेला होता. And David walked with God. आणि दावीद देवासोबत चालला. Though he didn't walk perfectly, जरी परिपूर्ण रीतीनं चालला नाही, मी तुम्हाला सांगितलं दाविदाकडून चुकाही झाल्या, but he walked faithfully. पण विश्वासूपणे चालला. He prayed, प्रार्थना he केली, praised, स्तुती he केली, worshipped, आराधना केली, and he even repented. आणि पश्चाताप सुद्धा केला जिथे जिथे चुका झाल्या तिथे. And so his heart stayed with God's fire. तर त्याचं हृदय देवाच्या आगीनं भरलेलं होतं He नाही. led with courage. आणि त्यानं लोकांना मार्गदर्शन धाडसाने केलं. He led with mercy. असा लीडर झाला की जो दयेनं भरलेला आहे. He took the first foot forward. आणि पहिलं पाऊल नेहमी दावीदच पुढे He टाकायचा. was not bothered what others were doing. आणि बाकी दाविदाला ही पडलेली नव्हती की बाकीचे काय करतायत, कोण काय करतंय, ह्याची काळजी दाविदाने कधी केलं नाही. मी करणं मी करणार आहे, I have to do it and I will do it. मला करायलाच लागेल. देयर इज नो ऑप्शन लेफ्ट फॉर मी. आणि मी करणार आहे. And whether it is killing of Goliath आणि मग त्याच्यामध्ये मला गोलात ठार मारायला लागला or तर मी करणार, forgiving of Saul, किंवा मला शौलाला माफ करावं लागलं, मी करणार. David led by example. आणि दाविदाने उदाहरण घालून दिलं आणि ते बघून लोक चालायचे. His light was not harsh, दाविदाचं जीवन असं हार्श, कडक नव्हतं, but his heart was holy. पण हृदय त्याचं पवित्र होतं. His heart was soft. त्याचं हृदय मऊ होतं. He was a statesman. आणि तो एक वक्ता होता, He was a worshipper. आराधक होता, He was a king. राजा होता. He could kill. तो ठार He could मारू, forgive also. त्याला ठार And he could मार- ask for forgiveness also. त्याला ठार मारता येत होतं. तो ठारही मारायचा, तो क्षमाही मागायचा आणि क्षमाही करायचा.
लीडर मधले हे गुण असतात. क्षमा करताही आली पाहिजे, क्षमा मागायला आली पाहिजे, सॉरी म्हटलेल्याला माफ करता आलं पाहिजे, स्वतः सॉरी म्हणायलाही पाहिजे. Amen. सगळे लीडर मधले गुण आहेत राजा. He pointed people to God. आणि लोकांना त्याने देवाकडे यायचं मार्गदर्शन केलं की इकडे या, हा इथं देव आहे, बसा. Whether Saul wrote Psalms or not, he wrote. आणि शौलाने मग स्तोत्र लिहिली नाही लिहिली, दाविदाने काही पाहिलं नाही, दाविदाने लिहिली. In every psalm he wrote. प्रत्येक स्तोत्रात त्याने लिहिलं. How did he write? स्तोत्र कशी लिहिली त्याने? Even when he was fighting, he was writing psalms. इतकं तो म्हणजे लढाई करत होता तरी सुद्धा स्तोत्र लिहित होता. In every battle he fought. प्रत्येक युद्ध त्याने जे लढलं He gave glory to the Lord. त्यात त्याने देवाला गौरव दिला की श्रेय मला नाहीये, श्रेय सगळं देवाला आहे. I'm just a lamp. मी केवळ एक दिवा आहे. It's the fire lit by God that is doing the work. आणि देवाने माझ्या जी आग पेटवली आहे ती आग काम करत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. We are lamps, आपण ते दिवे आहोत, but पण flame should be from God. आग देवाने लावायला पाहिजे. And आपल्यातली आग देवाची आग पाहिजे. And once that flame is lit by God, आणि एकदा ती आग आपल्यामध्ये देवाने पेटवली give all glory to God. की सगळा गौरव देवाला द्या. Amen. मी केलं कधी म्हणायचं नाही, मग काय म्हणाल? देवानी केलं म्हणा. God calls all of us to shine. देव आपल्याला सगळ्यांना चमकायला बोलवतो रे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले you are the light of the world. तू या जगाचा प्रकाश आहेस. First he said, I am the light of the world. पहिल्यांदा येशू म्हणाले मी या जगाचा प्रकाश But आहे. he said, now you are the light of the world. तत्पश्चात येशू म्हणाले आता तू जगाचा प्रकाश Let आहेस. your light shine तुझा among प्रकाश others. चमकू दे, इतरांमध्ये तुझा प्रकाश चमकू दे. We have to shine everywhere. आपण जिथे जाऊ तिथे चमकायला पाहिजे येशूसाठी. Whether we are in the house, मग घरात असा, whether in the neighborhood, नाही तर शेजारी पाजारी in the असा, workplace, कुठं ऑफिस मध्ये असा, let the family see that peace and light in us. परिवाराला सुद्धा आपल्यामध्ये ती शांती आणि आग दिसू दे. We have to be the light even in the church. आपल्या चर्च मध्ये पण आपण आग बनायला हवंय. How can you be the light of the church? कसं बरं तुम्ही या चर्चचा प्रकाश बनू शकता? Praying for the people, लोकांसाठी प्रार्थना करा, encouraging them, लोकांना प्रोत्साहन द्या, helping others, इतरांना मदत करा that they may see God more clearly. की आलेल्या इतर लोकांना देव थोडा अजून चांगला स्पष्ट दिसावा. We have to be the lamp and the light in असा- our neighborhood. आपल्या शेजारी पाजारी सुद्धा आपण दिवा आणि प्रकाश बनायला हवाय. Even in our workplace, we should be the light. आपापल्या ऑफिस मध्ये सुद्धा तो प्रकाश दिसायला हवाय आपल्यातून. Do people feel hope when they are around you? लोक जेव्हा आपल्या अवतीभोवती असतात तेव्हा लोकांना आशा येते का? लोकांना जीव द्यावासा वाटतो तुला बघून? What happens with them? काय होतं लोकांचं? तू आला की लोकांना काय होतं? Do ते they तपास. change for the better or for the worse? लोक चांगल्याकडे बदलतात का लोक अजून वाईट होऊन येतात तुला बघून? ते तपास. After meeting you, तुला भेटल्यावर, do they go to church or go to the alcohol joint? तुला भेटल्यानंतर लोक चर्चला येतात का दारूच्या अड्ड्यावर प्यायला जातात? It's very important हे महत्वाचं आहे. because it's not enough being the lamp. कारण केवळ दिवा असणं पुरेसं नाहीये. That lamp has to be lit. त्या दिव्यामध्ये आग लागायला हवी It आहे. has to be a burning and a shining light. तो जळणारा आणि चमकणारा दिवा पाहिजे. खाली खुद को बिलीवर बोलने में कोई मजा नहीं बेटा. God lights a flame in each one of us, प्रत्येकामध्ये देवाने आग पेटवलेली आहे not for hiding it, आणि ती लपवायला नाही काही, but for shining. तर ती चमकली पाहिजे. We have to shine. आपल्याला आता चमकावं लागेल. We have to be like the lamp on a hill आपल्याला त्या टेकडीवर ठेवलेल्या दिव्यासारखं चमकावं that लागेल shines in the midst of the whole की darkness. ज्या दिव्याला लागलेली आग अंधारामध्ये सुद्धा चमकत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Because God values the lamp that is lit. कारण की देव त्या दिव्याला किंमत देतो जो दिवा पेटलाय. Amen. आमेन. That's why I kept it here. म्हणून मी दिवा ही पण ती इथं ठेवली. God honors a lamp that is lit. देव मान देतो अशा दिव्याला की जो दिवा पेटलाय. In the Bible, बायबल मध्ये God doesn't just look for talent or titles. देव फक्त कलागुण आणि शीर्षक बघत नाही, He looks for the fire. तर देव आग लागलीये की नाही त्याला ते बघतो. He looks for the hearts that burn for Him. देव असं तपासतो की त्याच्या हृदयाला आग लागलीये का? त्याच्या हृदयात आग असेल तर मग याला उचला. That's why Jesus said this about John. आणि म्हणून येशू योहानाविषयी असं बोलले He was a burning and a shining light. की पहिलं तो जळणारा आणि मग तो चमकणारा दिवा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You cannot shine without burning. जळल्याशिवाय तू चमकू नहीं शकत. Amen. ठोकरे तो खानी पड़ेगी, तकलीफ तो होने वाली है, फिर तू शाइन करेगा. And that's why the people of Israel called David the lamp of Israel. म्हणून तर इस्रायली लोकांनी दावीदाला इस्रायलचा दिवा म्हटलं. We read in 2 Samuel 21 verse 2 17. शमूएल 21 अध्याय 17व्या वचनात आपण वाचलं, बायबल तुम्ही बाहेर काढून उघडा आणि ती वचनं बघा जे मी Because सांगतोय. David's life gave light to the whole nation. कारण दावीदाच्या जीवनाने संपूर्ण इस्रायल देशाला प्रकाश दिला. Through his worship, त्याच्या आराधनेद्वारे, his faith, त्याच्या
त्याच्या विश्वासाद्वारे, his battles, त्याच्या युद्धांद्वारे and his heart for God. आणि त्याचं जे देवासाठी हृदय होतं त्या हृदयाद्वारे He lit the way for others. त्याने इतरांसाठी मार्ग तयार केला. When David was young, दावीद जेव्हा जवान लहान होता, his flame burned more stronger. त्याचा दिवा पेटला, अजून फार भक्कम पेटला. He killed lion. त्याने सिंह ठार मारले, He killed a bear. अस्वल ठार मारलं, He faced Goliath गोलायातच्या समोर गेला with just one sling. आणि एकच गोफण हातात घेऊन, एकच खडा हातात घेऊन, He led soldiers into battle. आणि त्याने सैनिक सोडले युद्धात. He was very courageous, दावीद फार धाडसी होता. moved with his soldiers, शिपायांसोबत, सैनिकांसोबत पुढे गेला gave victory to King Saul. आणि शाऊल राजाला त्याने विजय आणून दिला. People looked at him and said, लोक त्याच्याकडे बघायचे आणि म्हणायचे, this young boy is no ordinary man. या लहान मुलगा साधा सुद्धा नाही बर का, He burns with God's fire. देवाच्या आगीनं पेटलेलं पोरग आहे हे, असं पाहिजे. Saul had slain thousands, शौलाने 1000 मारले, but David had slain 10,000. दाविदाने 10,000 मारले. One speaks about the natural light, the other speaks about the heavenly light. यामध्ये एक नैसर्गिक प्रकाशाविषयी बोलत आहे आणि दुसरा स्वर्गीय प्रकाशाविषयी बोलत आहे. His youth was strong, त्याची जवानी बळकट होती, his spirit was on fire, त्याचा आत्मा आगीवर होता. and years passed. आणि वर्ष गेली, David grew older. मग दावीद म्हातारा झाला. As I said, maybe around 60 plus. आणि जसं मी आता म्हणालो 60च्या वर गेला. And so one day, मग एके दिवशी he went to fight again in the battle, केला, परत युद्धाला गेला, युद्ध करायला. but something changed. पण मग त्याच्यात काहीतरी बदललं. His soldiers watched David very closely. आणि दाविदाचे सैनिक ना दाविदाकडे असं फार जवळून निहाळत असायचे. Yes, the fire was in his eyes. आग होती त्याच्या डोळ्यांमध्ये, His spirit burned with the love of आणि God. त्याचा आत्मा देवाच्या प्रेमाने जळलेला होता. But they saw it all, पण त्यांनी सगळं बघितलं that in the area of his body, की त्याचं जे शरीर आहे आता, David's body was becoming weak. दावीद महाराजांचं शरीर आता अशक्त होत चाललंय हे त्याच्या सैनिकांच्या लक्षात आलं. They saw it. पाहिलं, त्याच्या सैनिकांनी पाहिलं. Because when he lifted up the sword, कारण जेव्हा दाविदाने तलवार उचलली, his hand shook. दाविदाचा हात थरथरत होता His strength was fading. आणि त्याची ताकद नाहीशी होत होती. I told you, मी सांगितलं a तुम्हाला. huge giant relative of Goliath. आणि दाविदाचा एक असा धिप्पाट नातेवाईक आला He came with a heavy spear. आणि त्याच्या हातामध्ये तो वजनदार भाला, इशबी बनोब त्याचं नाव वर दिलेलं आहे. Yes, it wasn't as big as Goliath's spear, आणि गोलायतच्या भाला एवढा त्याचा भाला मोठा नव्हता, but still it was very dangerous. पण तो भाला धोकादायक होता. David went for him, तरी दावीद गेला त्याच्यावरती अटॅक करायला. but he almost died in that पण battle. जवळ दावीद मरणार होता त्या युद्धात. But immediately, लगेच मात्र the relative of David, Abishai, दाविदाचाही नातेवाईक होता अभिषाय, he stepped in तो आला and he struck down the giant आणि त्याने त्या धिप्पाड माणसाला खाली पाडलं and he saved David's life. आणि दाविदाचा प्राण वाचवला. की महाराज आता तुम्ही नका येऊ. Say, God honors a burning lamp. देव जळणाऱ्या पणत्यांचा मान करतो. He will give helpers for a burning lamp. त्या जळणाऱ्या पणत्यांसाठी देव मदत पाठवेल. Yes. देव मदत पाठवेल. Who will be ready to die because you are a burning lamp. जे मरायला तयार असतील त्या माणसासाठी, कारण तो माणूस जळणारी पणती आहे. Praise God. देवाला A धन्यवाद. burning lamp is always surrounded by God's angels. जळणाऱ्या पणतीच्या सभोवताली देवाचे देवदूत नेहमी असतात. God regards a burning light. आणि जळणाऱ्या पणतीला देव नेहमी कदर देतो, मान देतो. That's why God raised up Abishai. म्हणून तर देवाने अभिषायला उभं केलं. Now Abishai was not a giant. अभिषाय काय धिप्पाड नव्हता. He was ordinary person like David. अभिषाय एक साधा माणूस होता दाविदासारखा. But that moment, पण त्या क्षणाला God gave Abishai double strength than the giant देवाने त्या अभिषायला त्या धिप्पाड माणसापेक्षाही जास्त ताकद दिली, to pull down that Goliath, त्या धिप्पाड माणसाला खाली पाडायला. to save a person who is the lamp of God. अशासाठी की दावीद वाचावा, की जो दावीद इस्रायलचा आणि देवाचा दिवा आहे. Praise God. आमेन. And the soldiers said, आणि मग सैनिक म्हणाले, David, दावीद महाराज no more. आता नको, बस, It's enough now. आता बस, आता तुम्ही युद्धाला You येऊ must नका. not go out to battle again, आता तुम्ही युद्धाला परत येऊ नका, lest the lamp of Israel be put out. नाही तर इस्रायलची पणती विजायची, आम्हाला ते नको आहे. That means that lamp was burning. याचा अर्थ ती पणती पेटलेली होती. See? भले म्हातारी पण पेटलेली. God says, देव बोलला, a burning lamp should not be extinguished, पेटलेली वात कधी विजता कामा नये. not before its time. वेळेच्या अगोदर ती विजता कामा नये. एक वेळ येणार आहे, वात विजणार आहे, पण ठरलेल्या वेळे अगोदर विजता कामा नये. They knew something, त्यांना माहित होतं that काहीतरी. David's life was not just his own, काय माहित होतं त्यांना, की दावीद महाराजांचं जीवन केवळ स्वतःचं नाहीये. it was a light for the whole nation. दाविदाचं जीवन संपूर्ण देशासाठी असलेला प्रकाश आहे हे त्याच्या लोकांनी ओळखलं. The more you touch the souls, जेवढं तुम्ही लोकांच्या जीवांना स्पर्श कराल, that much God will protect you. तेवढं देव तुम्हाला सुरक्षित ठेवेल.
Amen. आमेन. What we learn from David, आणि दाविदाकडून आपल्याला काय शिकायला मिळतं? God notices देव बघतो lamps that keep burning. He असे notices. दिवे जे पेटत आहेत, पेटलेले आहेत, देवाचं लक्ष आहे त्यांच्याकडे. And David never let his lamp die. आणि दाविदाने कधी आपली पणती विझू नाही दिली. Before it died, he would repent. आणि तो ती पणती विजायच्या अगोदर पश्चाताप करायचा. त्याच्या काही लक्षात आलं तर लगेच पश्चाताप करायचा. आय एम सॉरी, मला माफ कर. Before the lamp could be extinguished, he would go one step ahead. पणती विजायच्या अगोदर एक पाऊल पुढे जाऊन Suddenly he would worship God. अचानक आराधना करायचा. Suddenly he would praise God. अचानक देवाची स्तुती करायचा. आणि Suddenly he would get back to God. आणि देवासमोर परत यायचा, देवासोबत परत यायचा, पणती विजू नाही द्यायचा. When you see that your lamp is about to be extinguished, आणि जेव्हा तुझ्याही लक्षात येतं की तुझी पणती आता विझणार आहे, get back to God. देवाकडे परत ये, देवाकडे परत ये. Let it not be put off. आणि ती पणती विझू नको देऊ. When I see that the lamp is about to put off, I'll put more oil in it. जेव्हा माझ्या लक्षात येईल की आता ही पणती विझणार आहे, मी अजून जास्त तेल ओतायला लावीन. A little more anointing of the Holy Spirit. अजून जास्त पवित्र आत्म्याचा A little अभिषेक, bit more speaking in tongues. अजून जास्त थोडं अन्य भाषेत बोलणं, A little bit more getting right with God. अजून जास्त देवासोबतचं जीवन मिळणं, जगणं. Amen. आमेन. David never let the flame die even in the cave. आणि दाविदाने गुहेत सुद्धा आपल्यात लागलेली आग विझू नाही दिली. Whether it was on the throne or is in the cave. व दावी सिंहासनावर बसलेला असो नाही तो गुहेत अडकलेला असो, त्याने आग नाही विझू दिली. Never. कधी नाही, कधी नाही, कधी नाही. Not in younger time, not in older time. त्याने जवानीत आपल्याला लागलेली आग विझू नाही दिली, म्हातारपणात पण लागलेली आग विझू नाही दिली. Praise God. Amen. The fire can still burn आग पेटलेली असू शकते, even when the body becomes weak. शरीर जरी अशक्त झालं तरी सुद्धा. Praise God. Amen. Like Elisha's body, जसं अलिशाचं शरीर it was buried, पुरलं yet that fire was still burning in तरी him. सुद्धा त्या मृतदेहातला आग, त्या मृतदेहात सुद्धा ती आग होती, आग गेली नाही. You may grow old, तसं तुम्ही वयाने वाढणार, म्हातारे तो होणार आहात, but your spirit can shine with wisdom. पण आत्मा ज्ञानाने चमकू शकतो. You can sit down and speak wisdom. खाली बसून तुम्ही ज्ञान बोलू शकता You can share your love. आणि प्रेम सांगू शकता, You can share your testimony. प्रेम शेअर करू शकता, साक्ष सांगू You शकता, can pray for people. लोकांसाठी प्रार्थना करू शकता. Your body becomes weak, but your fire is still there. शरीर जरी अशक्त झालं तरी आग अजूनही तुझ्यात असणार आहे. Amen. Amen. And others must protect the burning lamp. आणि मग बाकीच्या लोकांनी त्या जळणाऱ्या पेटलेल्या दिव्याला सांभाळायचं. Don't kill the person who has got a burning lamp. आणि ज्याचा दिवा पेटलेला आहे, ज्याची पणती पेटलेली आहे, अशा माणसाचे तुम्ही खून करायला येऊ नका. Don't mock them. त्यांची मस्करी करू नका, Don't criticize them. त्यांची निंदा करू नका, Don't pull them down. त्यांना खाली नका खेचू. तो Because the देवासाठी lamp, they म्हटलंय. are the lamp of Israel. कारण ते इस्रायलचा दिवा आहेत, They are the lamp of Israel. ते इस्रायलचा दिवा आहेत. Just like Abishai saved David. जसं अभिषायने येऊन दाविदाला वाचवलं, We must protect the spiritual fire in others. आपल्याला सुद्धा इतरांमध्ये लागलेली आत्मिक आग सांभाळावी लागेल. Especially those leaders who are a burning and a shining light. आणि खास करून असे लीडर की जे जळणारे आणि चमकणारे दिवे आहेत, त्यांना आपण सुरक्षित ठेवावं लागेल. If you find your elders a burning and a shining lamp, जर तुमच्या लक्षात आलं की आपले एल्डर्स जे आहेत ते जळणारे आणि चमकणारे दिवे आहेत, or your mentors, किंवा तुमचे कोणी मेंटर्स आहेत, वरिष्ठ आहेत, you have to protect them. तुम्ही त्यांना जपा जपा. You are someone's light. तुम्ही कोणाचा तरी प्रकाश आहात. Just like David was the lamp of Israel. जसं दावीद इस्रायलचा दिवा होता, You are also the lamp of your home. तसं तुम्ही तुमच्या घराचा दिवा असाल, You are the lamp of your church. तुम्ही तुमच्या चर्चचा दिवा असाल, You are the lamp of your street. तुम्ही तुमच्या रस्त्याचा दिवा असाल, You are the lamp of Dapodi. तुम्ही दापोलीचा दिवा असाल, You are the burning and shining lamp of Maharashtra. तुम्ही महाराष्ट्राचा जळणारा आणि चमकणारा दिवा असाल. Keep burning. जळत राहा, पेटत Keep राहा lighting. आणि प्रकाश देत राहा. One light can lit up many lamps. अनेक पणत्या पेटू शकतात एका आगीतून. You know, during Christmas 24th, आणि ख्रिसमसच्या वेळेला 24 तारखेला we take that मेणबत्ती, Candle. आपण मेणबत्ती घेतो and then we lit it up, आणि आपण पेटवतो. and you people come forward and take it from us. आम्ही वरून पेटवतो, तुम्ही वरून ती आपली पेटवून खाली जाता. Amen. Amen. That is the light I'm talking असंच about. असतं ते. त्याच प्रकाशाविषयी मी बोलतोय. वरून लागलेली आग तुमच्यापर्यंत खाली येतीये, Because सांभाळा. on the day of Pentecost, कारण की पेंटेकॉस्टच्या दिवशी fire came from heaven, आग आली ना स्वर्गातून, आग आली ना, and that fire lit up all those 120. आणि त्या आगीनं सगळे 120 भरले ना, And that 120, आणि ते 120 they did not allow that lamp to be put off. माडीवरच्या खोलीतले त्यांनी ती पणती विझू नाही दिली. And now 2000 years, आणि आता 2000 वर्षांनंतर it has been passed on to us. आपल्याला ती पणती दिली, आपल्याला ती आग दिली आहे. Praise God. आपण सुद्धा ती आग विझू नाही द्यायची. David,
दावीद He did not allow that lamp to die. दावीदाने ती पणती विझू नाही दिली, मरू नाही दिली. He passed it on to Solomon. त्याने शल्मोनाला दिली ती, He passed it on to generations. त्याने पुढच्या पिढीला दिली ती. And one day, आणि मग एके दिवशी from David's line came Jesus, दावीदाच्या वंशावळीतनं येशू the आला. light of the world, जगाचा प्रकाश आला, the true light. खरा प्रकाश आला. Amen. आमेन. So value the lamp in your location. तर तुमच्या परिसरात जर तुम्हाला पेटलेली पणती दिसली, त्याची किंमत करायला शिका. Honor the burning and shining lights among you. जळणारे आणि चमकणारे दिवे तुमच्यामध्ये तुम्हाला आढळतात, त्यांचा मान करायला शिका. Because not every place has a lamp. कारण प्रत्येक जागी दिवे नसतात आणि पणत्या नसतात. And even if there are lamps, they are not burning. आणि प्रत्येक जागी दिवे आणि पणत्या असल्या तरी सगळे पेटलेले नसतात. Not every area has someone who burns for God. प्रत्येक परिसरामध्ये देवासाठी जळणारा कोणी तुम्हाला दिसणार नाही कदाचित. So when God gives you a burning and a shining light, तर देवाने जर तुम्हाला एखादा जळणारा आणि चमकणारा दिवा दिला, value it. त्याची किंमत करा. Value it. त्याची किंमत करा. Amen. आमेन. Many times अनेक वेळा we value only the lamp, आपण केवळ पणतीची किंमत करतो, and for a time, आणि काही वेळ and when it is gone, काही वेळ पणतीची किंमत करतो आणि पणती गेली then they say, मग म्हणतात, oh, he was not a burning and a shining lamp. तो काही असा जळणारा आणि चमकणारा दिवा नव्हताच. But when a lamp that is burning and shining, पण जी पणती पेटली आहे, चमकती आहे, when they are gone, ते गेले, अशी माणसं गेली, then you realize what you really lost. ते गेल्यावर कळतं कि ये भारी नुकसान हो गया है बेटा. वो जब तक जिंदा था सबकी मजा थी. So don't wait until the flame goes out and then say thank you. तर मग आग विझेपर्यंत वाट बघू नका आणि मग थँक्यू म्हणू नका. Say thank you before that. अगोदरच थँक्यू माना, अगोदरच आभार माना. Amen. आमेन. Now how to value the lamp in your area? आता तुमच्या परिसरामध्ये जी पणती असेल त्याची किंमत कशी करायची? Recognize it. ओळखून घ्या ना. Know who carries the flame in your location. जाणून घ्या ना तुमच्या परिसरामध्ये कोण पेटलेलं आहे. समजतं ना, लोगों को देख के समजता है. Honor it. त्याचा मान करा, Show respect. आदर दाखवा, Support it. त्यांना आधार द्या, And love them. त्यांच्यावर प्रेम करा, Pray for them. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, Stand with them. उभे राहा त्यांच्यासाठी, Guard them like Abishai. आणि अभिषाय सारखं त्यांचं रक्षण करा. Amen. की मी करतो सर, आता तुम्ही करू नका, लिव्ह इट ऑन मी. Learn from the fire. आगीतनं शिका, Watch their life. त्यांचं जीवन बघा, Follow their faith. त्यांचा विश्वास आहे त्याचं अनुकरण करा, Receive their wisdom. त्यांचं ज्ञान घ्या And fuel your life with it. आणि तुझं जीवन त्याने पेटव. And from your end, आणि तुझ्याकडून encourage them. त्यांना प्रोत्साहन दे. Serve with them. तुझ्याकडून या जळत्या पणत्यांना प्रोत्साहन दे, त्यांची सेवा कर, Help them to carry that flame. त्यांना मदत कर की त्यांची ती पणती पेटलेली राहावी. Help them to that they are carrying the burden, just support them. त्यांना मदत कर की जे ओझं तुम्ही वाहताय त्यात माझा तुम्हाला आधार आहे. Amen. Amen. And that's why the people around David said, आणि म्हणून दाविदाच्या अवतीभोवतीची माणसं म्हणाली you must not go out with us to battle again, की दावीद महाराज, आता तुम्ही आमच्या सोबत युद्धाला येऊ नका, lest the lamp of Israel be extinguished. नाही तर इस्रायलचा दिवा विझायचा आणि आम्हाला ते महाग पडेल, आम्हाला तुम्ही पाहिजे. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. So any lamp that is burning in your area, value it. कुठलाही दिवा जो तुमच्या परिसरात तुम्हाला पेटलेला दिसला तर पहिलं तर त्याची किंमत करायला शिका की या देवाने आग लावलेला देव आहे. Amen. Amen. Sometimes God will give people for your sake. कधी कधी देव लोकांना पाठवेल तुझ्यासाठी, People will stand in the gap for you. तुझ्या खातर देव लोकांना पाठवेल जे गॅप मध्ये उभे राहतील They will say, I will fight for you. आणि म्हणतील मी तुमच्यासाठी I will cover you. मी तुम्हाला कव्हर करतो I will protect the lamp आणि मी तो दिवा सुरक्षित ठेवी, because it is burning. कारण तो दिवा पेटलेला आहे. Nobody will protect you if your lamp is not burning. जर तुझा दिवा पेटलेलाच नसेल तर तुला संरक्षण द्यायला कोणी येणार नाही आणि येऊ पण नाही, कारण फायदाच काय आहे? See, you have to only depend on the mercy of God. मग फक्त देवाच्या दयेवर अवलंबून राहायचं आणि जगायचं. Amen. पण जर पेटलेले दिवे दिसतायत ना, पेटलेले दिवे दिसतायत ना, बेटर गार्ड देम, त्यांचं रक्षण करा. Just like Elisha served Elijah, जसं अलिशाने एलियाची सेवा केली ना, just like the armor bearer walked beside kings, जसं शस्त्रवाहक राजा सोबत चालतात ना, same way तसंच आहे. you have to protect them. तुम्ही त्यांचं रक्षण करा. Even Jonathan had an armor bearer. योनाथानाकडे सुद्धा त्याचा शस्त्रवाहक होता. David had become an armor bearer for Saul, but he Da- was not worthy. He was not a shining and a burning lamp. दावीद शौलासाठी शस्त्रवाहक झाला, पण शौल जळणारा आणि पेटणारा चमकणारा दिवा निघाला नाही, गोष्ट वेगळी. So God removed David from Saul. म्हणून देवाने काय केलं? दावीदाला शौलाच्या हाताखालनं काढला. But when you are burning and shining light, पण जर तुम्ही चमकणारा दिवा आहात, God will give people for you. तर देव तुझ्यासाठी लोकांना पाठवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 105 verse 15, स्तोत्र 105 त्यातल्या God is 15व्या saying, वचनामध्ये लिहिलंय,
God is saying, ते म्हणतो स्तोत्र 105 touch not my anointed ones and do my prophets no harm. स्तोत्र संहिता 105 आणि त्यातल्या 15व्या वचनामध्ये देव काय म्हणतोय बघा. देव तिथे असं म्हणत आहे, माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या भविष्यवाद्यांचे वाईट करू नका. Praise God. Amen. Amen. आमेन. आमेन. Spot the ones who शोधून burn काढ. quietly. शोधून काढ ना अशी माणसं जी शांतपणे जळतात. They are heaven's fire keepers. ती स्वर्गाची आग सांभाळणारी माणसं आहेत. अशी Yes. माणसं शोधून काढ. The आमेन. church is not built by smoke, चर्च लागलेल्या आगीच्या धुरात बनत नाही, but by lamps that are lit. पण जे दिवे जळतायत त्या आगीवर चर्च जन्माला येतं. One burning soul एक जळणारा दिवा, can light up the whole church. एक जळणारा जीव अख्ख्या चर्चला पेटवू शकतो. If you find a fire, feed it. तुम्हाला जर ती आग दिसली तर त्या आगीत अजून इंधन घाल की ती आग कायम राहावी. Don't become a wind to put out the fire. वारा नको बनू ती आग विझवायला. Support that flame. त्या आगीला आधार दे, Cover that flame त्या आगीला कव्हर कर so की that wind will not come on it. की वाऱ्याने येऊन त्याला विझवू नये. Honor them. त्यांचा मान कर. Amen. आमेन. मी का म्हणते नेहमी जुग जुग जिओ सर, माझे प्रयत्नच हे आहेत की पणती ठरलेल्या वेळे अगोदर विझू नये. Praise God. नाही तर जाने के बाद भारी पडेगा. Not only me, आणि फक्त मी नाही, मी Most of यांचं you. बोलले, most of you. आपल्यातले जास्तीत जास्त. In fact, God wants all of us to be a flame. देवाची इच्छा आहे की आपण सगळ्यांनीच ती आग ठेवावी. 1 Kings 15:4. एक राजे 15:4. Nevertheless, for David's sake, the Lord his God gave him a lamp in Jerusalem to set up his son after him and to establish Jerusalem. एक राजे 15वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. तथापि दाविदासाठी यहोवा त्याचा देव याने त्याच्या मागे त्याचा मुलगा स्थापावा व यरुशलेमेला स्थिर करावे म्हणून त्याला यरुशलेमेत दिवा दिला. See, God said, देव बोलला, only David will light up Solomon's life. फक्त दावीदच सल्मोनाचं जीवन पेटवू शकतो. Why? का? Because he is a lit up lamp. कारण तो पेटलेला दिवा आहे. Only a lit up lamp should teach others. पेटलेला दिवा दुसऱ्यांना शिकवू शकतो. Don't sit under the study of people who are just lamp of God. जी माणसं फक्त देवाची पणती आहेत, आग नाहीये, अशांच्या मार्गदर्शनाखाली शिकायला बसू नका. So this verse is another deep spark in the story of David. तर हे वचन दाविदाच्या कथेमधलं अजून एक प्रेरणा देणारं, ठिणगी पेटवणारं वचन आहे. The lamp of legacy. एक वतन आणि वारसा सोडणारं वचन. Even after David died, दावीद मेल्यानंतर सुद्धा God kept the lamp burning. देवाने तो दिवा पेटता ठेवला. Why? का? Because David walked faithfully. कारण की दावीद विश्वासूपणे चालला And God honored that faith आणि देवाने त्या विश्वासाचा मान केला. by keeping the light burning even in Jerusalem after David. दाविदानंतर सुद्धा यरुशलेमेत देवाने तो दिवा पेटलेला ठेवला. God said through David's line, आणि दाविदाच्याच वंशावळीद्वारे they should be seated on the throne. देव म्हणाला की त्याच्याच वंशावळीतनं पुढे कोणीतरी सिंहासनावर बसलं पाहिजे. Only a lamp that is burning should sit on the throne. पेटलेला दिवा सिंहासनावर राज्य करायला पाहिजे. Not just a lamp like Saul. फक्त पणती नाही, शौलासारखी फक्त पणती नको, पेटलेली पणती पाहिजे. Are you seeing the importance of the flame now? महत्व कळतंय का? ही जी आग आहे ना, त्या आगीतलं महत्व किती आहे? Because this light is a flame for the future. कारण ही आग आणि हा प्रकाश भविष्यासाठीचा प्रकाश आहे. Lamp is not the future. पणती नाही रे राजा, The burning light is the future. पणती नाही राजा, पण ती लागलेली आग भविष्याचा प्रकाश आहे. Amen. Amen. A promise of God's ongoing presence. आणि देवाचं वचन की देवाचा जो सहवास जो कायम आहे त्याचं अभिवचन. And that's why God said, म्हणून देव बोलला, because of David, दाविदामुळे I won't let the flame go out. मी ती वात विझू नाही देणार. See? And so God blesses the faithful even beyond their lifetime. आणि म्हणून देवा विश्वासू जनांना जे प्रामाणिक आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यानंतर सुद्धा आशीर्वादितच ठेवतो. David was already gone. दावीद तर ऑलरेडी गेला, But God said, पण देव बोलला, for David's sake, I will keep a lamp burning. दाविदा खातर मी तो दिवा पेटलेला ठेवणार आहे. That's powerful, isn't it? ते सामर्थ्यवान आहे ना की दाविदा खातर मी हा दिवा पेटलेलाच ठेवीन, मी विझू नाही देणार. Though the lamp is buried, जरी ती पणती आता गेली, दावीद मेला, दावीद गेला, but his fire पण दाविदातली आग
I will write it down in the book मी पुस्तकात लिहीन that people will read it की लोकांनी ती वाचावी and keep the fire burning. आणि आग पेटती ठेवावी. Say, वा वा. the lamp is gone, the fire is written here. पण ती गेली आहे, आग लिहिलेली आहे. And that's how you come to know the story of David. अशा रीतीने आपल्याला दाविदाची कहाणी कळते ना. आज दावीद जरी मेला गेला तरी सुद्धा दाविदातली आग देवाने लिहून ठेवली So आहे. it means your walk with God today. याचा अर्थ देवासोबत आज तुमचा जो काही प्रवास आहे It can shine light for your children, grandchildren, your city, your church, your neighborhood. तो तुमच्या मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी, तुमच्या शहरासाठी, शेजाऱ्या पाजारांसाठी, चर्चसाठी चमकू शकतो. Long after you are gone also. अगदी तुम्ही गेल्यानंतर, मेल्यानंतर, तुम्हाला पुरल्यानंतर सुद्धा. Amen. Amen. To set up his son after him. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा यावा म्हणून. So David's light made the way for Solomon. तर दाविदाच्या प्रकाशाने शल्मोनासाठी मार्ग तयार केला. God didn't just protect the past, he is also protecting the future. आणि देव फक्त भूतकाळ सुरक्षित ठेवतो असं नाही, भविष्यकाळही देवच सुरक्षित ठेवतोय. Preparing the future आणि पूर्वतयारी करतो from the भविष्याची. past. भूतकाळातून भविष्याची पूर्वतयारी करतो देव. So your obedience, तर तुझा आज्ञापालन, it builds roads for those coming after you. तुझं जे आज्ञापालन आहे ना, ते तुझ्या नंतर येणाऱ्या लोकांच्या भूमिका बळकट करते. Praise God. Jerusalem should have a flame. यरुशलेमेत एक तर आग असायलाच पाहिजे. Without the flame, there is no spiritual Jerusalem. आगीशिवाय आध्यात्मिक यरुशलेम ती काय हो? It's useless. काही नाही ना, नावात काय ठेवलंय शेवटी. That's why Jerusalem is God's city. म्हणून यरुशलेम देवाचं नगर आहे. That's why it stayed strong. म्हणून तर ते बळकट राहिलं. Amen. आमेन. Even today, Jerusalem is strong आजही यरुशलेम खंबीर आहे. because there are few lamps that are burning. कारण काही दिवे यरुशलेमेत आजही पेटलेले आहेत. Praise God. आमेन. It's so important. अतिशय महत्वाचं असतं हे सगळं. And that's why I want this flame to be burning in my life. म्हणून माझ्या जीवनात मला ही आग पेटलेलीच ठेवायची. Amen. आमेन. I don't want this flame to go out. माझी इच्छाच नाही की ही वात कधी विजावी. I may go. मी जाईन. You may go. एके दिवशी मी जाईन, एके दिवशी तूही जाशील. But the flame should not go. पण वात नाही विजता कामा, समयी विजता कामा नये. Amen. आमेन. And Solomon lit that flame for आणि David's behalf. शल्मोनाने ती वात पेटती ठेवली दाविदाच्या जागी. Amen. आमेन. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34:11, स्तोत्र 34:11, David said, "Come, my children, listen to me. I will teach you the fear of the Lord." स्तोत्र 34 आणि त्यातल्या 11व्या वचनामध्ये दावीद म्हणाला, लेकरांनो या, माझे ऐका, यहोवाचे भय मी तुम्हाला धरायला शिकवी. And before he left, आणि तो जाण्या अगोदर he called Solomon and said त्याने शल्मोनाला बोलावलं आणि म्हणाला, in 1 Chronicles 28:20, एक इतिहास 28:20, "Be strong and do it. The Lord will be with you." एक इतिहास 28वा अध्याय आणि त्यातलं 20व्या वचनामध्ये तो म्हणाला बघा, आणि दाविदाने आपला मुलगा शल्मोन याला म्हटले, बलवान हो, धैर्य धरून कार्य कर, Say, भिऊ नको, घाबरू नको, कारण यहोवा देव म्हणजे माझा देव तुझ्या संगती आहे. and so we also say the same thing to our Solomons of Dapodi तसं दापोडीतल्या and शल्मोनांना, Pune and Maharashtra. तसं महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या आणि दापोडीतल्या शल्मोनांना आम्ही पण हेच म्हणत आहोत We have carried this flame. की आम्ही ही ज्वाला पेटती ठेवली We have fought with it. आणि आम्ही त्याची झुंज केली, लढलो, We have worshipped with it. आम्ही आराधना केली We have guarded it with our prayers, आणि ती आग आम्ही पेटती ठेवली, सुरक्षित ठेवली, प्रार्थना केल्या, with our tears and praise. आमच्या अश्रूंनी, आमच्या स्तुतींनी ती आग आम्ही कायम ठेवली. But now it's your turn आता तुमची पाळी आहे. not to just watch the fire, आता ती आग फक्त बघत नाही बसायची not only to admire the past, आणि फक्त भूतकाळाचं कौतुक करत बसायचं नाही की But to- क्या था ना उनका. but to carry the flame forward, ती आग त्यांच्यात लागलेली तुम्ही पुढे न्या, to build, to teach, to तुम्ही- encourage. त्यातून लोकांना तुम्ही शिकवा, प्रोत्साहन द्या, लोकांना वाढवा. Our lamp is in Dapodi. आपला दिवा दापोडीत पेटलाय. Our lamp is in Dapodi. आपला दिवा दापोडीत पेटलेला आहे. It has been lit in Dapodi. दापोडीमध्ये देवाने दिवा पेटवला, Like Samuel lit it up in Shiloh. जसं शमूएलाने शिलोत पेटवला तसा, David lit it up in Jerusalem. दाविदाने यरुशलेमेत पेटवला तसा, And Solomon lit it in Jerusalem. आणि शल्मोनाने सुद्धा यरुशलेमेमध्ये तो पेटता ठेवला We तसा. have lit it up in Dapodi. आम्ही किंवा आपण दापोडीचा दिवा पेटवलाय. Praise God. देवाला धन्यवाद. We didn't behave like Eli, आणि आम्ही एली सारखे वागलो नाही, but God is looking at Dapodi today. पण आज देव दापोडीकडे बघत आहे, A place once called Mini Jerusalem. ज्या दापोडीला एकेकाळी यरुशलेम म्हटलं जायचं. पुण्याची यरुशलेम दापोडी, Dapodi is called the Jerusalem of Pune. पुण्याची यरुशलेम दापोडी.
आणि महाराष्ट्राची येरुशलेम अहमदनगर was a saying once upon a time. And in Dapodi in those times, दापोडी त्या काळी Eli was ruling, एलीचं राज्य होतं. and we saw that the flame was fading. आणि आपण पाहिलं की वात मिणमिणायला लागली The lamp was almost put out in Dapodi. आणि जवळजवळ दापोडीतली वात विझली. Darkness had crept in. अंधारात आला. But पण by His grace, त्याच्या कृपेने God did something powerful. देवाने सामर्थ्यवान कार्य केलं. He called out to me देवाने मला पाचारण दिलं. like He called out to Samuel. जसं शमूएलाला हाक मारली तसं मला हाक He मारली said, Peter, Peter. आणि म्हणाला पीटर पीटर. And I ran to His voice. आणि मी त्याच्या वाणीकडे लक्ष दिलं. On 23rd September 1989, 23 सप्टेंबर 1989 साली and through my hands आणि माझ्या हस्ते and the faith of my wife, आणि माझ्या बायकोच्या विश्वासाद्वारे God lit the lamp once again in Dapodi. देवाने दापोडीत परत पणती पेटवली. 1997 जमीन घेतली, 99 चर्च उघडलं. We didn't come with greatness. आम्ही काय असे ग्रेट लोक नव्हतोच ना. We didn't come with money, आम्ही काय पैसा भरमसाठ घेऊन आलेले लोक but नाही. we came with a flame. आम्ही खानदानी श्रीमंत नाहीये, पण आम्ही वरून आग घेऊन आलोय. A lamp of prayer, प्रार्थनेचा दिवा, a lamp of the word, शब्दाचा दिवा, a lamp of worship, आराधनेचा दिवा, a lamp of praise, स्तुतीचा दिवा. and we placed it in the center of Dapodi हा सगळा आम्ही दापोडीत केंद्रस्थानी आणून that ठेवला. all may see it. ही सगळ्यांनी बघावं. Praise God. देवाला धन्यवाद. And so by God's grace, देवाच्या कृपेनं we brought the first lamp to Dapodi, पहिला दिवा आम्ही दापोडीत आणला. not to just light up a room, आणि केवळ एका खोलीत प्रकाश यावा म्हणून नाही, but to light up many lives. अनेक जीवनांना प्रकाश मिळावा म्हणून. And by God's grace, आणि देवाच्या कृपेनं this lamp must never go out in Dapodi. हा दिवा दापोडीत पेटलेला कधी विझता कामा नये. You may bury me, but let not anybody bury the flame. माझी मयत जरूर कराल, मला जरूर पुराल, पण लागलेली आग विझू नका देऊ. It must go brighter and brighter, ती आग अजून उज्ज्वल झाली पाहिजे. higher and higher, ती आग अजून उंच गेली पाहिजे. stronger and ती stronger. आग अजून बळकट झाली पाहिजे. Praise God. देवाला And धन्यवाद. like David, we are saying, आणि दाविदाप्रमाणे आम्ही म्हणतोय, come my children, ये माझ्या लेकरांनो, या listen, या मुलांनो ऐका, and I will teach you मी तुम्हाला शिकवतो. what a flame is for the lamp. त्या दिव्यासाठी आग काय महत्व ठेवते मी तुम्हाला शिकवतो. या माझ्या मुलांनो आणि शिका, असं आम्ही दाविदासारखं म्हणतो. Praise देवाला God. धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. I pray, माझी प्रार्थना आहे, let this flame never go out in Dapodi. ही आग कधी विझता कामा नये दापोडीतली. Let it never go out in Dapodi. दापोडीतली आग कधी विझता कामा नये. रबा कराबा Come on, शंदो. say it with रबा me. बाबा कराबा सी रबा. माझ्या बरोबर बोला. We declare today, पण आज आम्ही घोषित करतो. say it, stand up बोला, and say it. उभे राहा सगळ्यांनी प्लीज आणि It's बोला. very important. अतिशय महत्वाचं आहे हे. उभे राहा सर्वांनी. We will never let the lamp you lit, pastor and sister, in Dapodi go out. आणि म्हणा माझ्या मागून की पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री, तुम्ही दोघांनी मिळून दापोडी जो दिवा लावलाय, ती आग आम्ही विझू नाही देणार. Lord, we declare today, प्रभू आज आम्ही घोषित करतो म्हणा, we will never let the lamp you lit in Dapodi go out. दापोडीमध्ये पेटवलेला दिवा आम्ही कधी विझू देणार नाही म्हणा. The fire that began in 1989 1989 साली जी आग सुरू झाली through your call, तुझ्या पाचारणाद्वारे, the Spirit of God, देवाच्या आत्म्याद्वारे and through your servants, आणि तुझ्या सेवकांद्वारे we will carry it forward. आम्ही ती पुढे नेणार दे बापा. We are the Solomons of this house. आम्ही या घरचे शलमोन आहोत We receive the baton. आणि आम्ही ती मशाल आमच्या हातात घेतो We take up the flame. आणि आम्ही ती ज्वाला आमच्या हातात घेतो. We will worship. आम्ही आराधना करू, We will serve. आम्ही सेवा करू, We will build. आम्ही बांधू, We will shine. आम्ही चमकू. This Shiloh will not be silent forever. हे शिलो कायमचं शांत होणार नाही. This lamp will not be despised. हा दिवा कधी तुच्छ मानला जाणार This नाही. altar will not be cold. ही वेदी कधी गार पडणार नाही. In the name of Jesus, येशूच्या नावामध्ये we are the generation आम्ही ती पिढी आहोत that burns bright for Jesus. जी येशूसाठी उज्ज्वल चमकत आहे. In Dapodi, दापोडीमध्ये, in Pune, पुण्यामध्ये, in Maharashtra, महाराष्ट्रात, in India, भारतात, and all over the world. आणि संपूर्ण जगात. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. Amen. I won't be silent, my God is alive. How can I keep it inside? It's a song. I won't be silent, my God is alive. How can I keep it inside? This lamp is burning. हा दिवा पेटलेला आहे.
This lamp is each one of you today in the church. आणि हा दिवा, ही पणती म्हणजे आज तुम्ही प्रत्येक जण चर्च मधला माणूस. This oil speaks about the Holy Spirit. हे तेल पवित्र आत्म्याविषयी बोलतं. Fire is lit, and it was lit 2000 years back in the first book of Acts 1 and 2. आग पेटवलेली आहे आणि ती 2000 वर्षांपूर्वी पेटवलेली आहे प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पहिल्या दुसऱ्या अध्यायात. Many people had to die to keep this flame alive. अनेक लोकांना ही पणती पेटती ठेवायला मरावं लागलंय. Many were martyred to keep this flame alive. आणि ही पणती जळती ठेवायला अनेक लोकांना शहीद व्हावं लागलंय. Many sacrificed all the good things to keep this flame alive. अनेक लोकांनी ही पणती जळत ठेवायला अनेक गोष्टींचा त्याग केलाय. Many people left their houses, their families and work to keep this flame alive. अनेक लोकांनी आपलं घर, दार, परिवार, फॅमिलीज, नोकरी, धंदा सगळं सोडलेलं आहे ही पणती पेटती ठेवायला. Saint Thomas left Jerusalem, came to the south in Madras and in Kerala to keep this flame alive. संत थोमास सुद्धा यरुशलेम सोडून पार भारतात आला, साऊथ इंडियामध्ये आला, केरलामध्ये, तामिळनाडूमध्ये. कशासाठी आला? ही पणती पेटती ठेवायला. He was killed. तो He मेला, was martyred. त्याचा खून झाला, तो शहीद To झाला. keep this flame alive. ही पणती पेटती To ठेवायला. keep this flame alive, you have to sacrifice. ही पणती पेटती ठेवायला बेटा तुलाही त्याग करावा लागेल. It costs. चिमटे तर बसणार आहेत. There is a price to pay. किंमत मोजावी लागेल. But the grace is always bigger than the price you pay. पण जी किंमत मोजावी लागेल त्याच्यापेक्षा मोठी कृपा पण मिळेल. Price is not greater than the grace that is supplied. जी कृपा देव पुरवेल त्याच्यापेक्षा ती किंमत मोठी नाही. But पण you have to keep this flame alive. तुम्हाला ही पणती जळती ठेवावी लागेल. It will cost you. आणि त्याची तुला किंमत बसणार आहे. It will cost you in your money, चिमटे बसणार तुला. पैसा म्हणा, in your तुझा life, जीवन, in your workplace. तुझी नोकरी, तुझा पैसा, तुझं जीवन. To keep this flame alive, ही पणती पेटती ठेवायला you have to carry the cross. तुला वधस्तंभ उचलावा लागेल. अँड यू हॅव टू कीप एव्हरीथिंग ॲट दी ऑल्टर. Amen. But we will do it. पण करू आपण, Because He will give strength. कारण तो शक्ती देईल. He will provide the strength and power. तो ताकद पुरवेल, तो सामर्थ्य पुरवेल. He who lit the fire will keep it burning. ज्याने आग पेटवली आहे ती पेटती तोच ठेवेल. He will bury his Moses, but he will raise up another Joshua. मोशेला पुरेल पण दुसरा यहोशुआ तयार करेल. He will not allow आणि परवानगी देणार नाही people like Cain to extinguish the true fire. कायनासारख्या लोकांना खऱ्या आगीला विझवायची परवानगी तो देणार नाही. Cain thought, कायनाला वाटलं I have extinguished God's fire in Abel. हाबेलात लागलेली देवाची आग मी पूर्ण विझवली. But God raised so many flames. पण देवाने एवढी आग पेटवली, एवढ्या पण त्या पेटवल्या. See, the devil put Jesus on the cross. देव सैतानाने येशूंना वधस्तंभी खिळलं. And he thought that the flame is gone. सैतानाला वाटलं आता ही वात विझली. But on the day of Pentecost, पण पेंटेकॉस्टच्या दिवशी the flame is kept alive. ती पण ती परत पेटली. After 2000 years, 2000 वर्षांनंतर the flame is still alive. आज ही वात अजून पेटलेली आहे. Another 2000 years till Jesus comes. अजून पुढे 2000 वर्ष येशू परत This येईपर्यंत fire will be burning. ही आग पेटलेलीच असेल. If there are no people ready, he will raise up his Samuels and his Solomons and तुमच्यात his लो- Davids. तुमच्यात लोक तयार नसतील तर देवबाप त्याचे शमूएल, त्याचे दावीद शोधून काढेल. He will raise up his Moses, his Mo- Abraham, his Moshe. Rahab. त्याचे मोशे, अब्राहम, राहाब, रूथ शोधून काढेल आणि पेटवेल. But they will keep on burning आणि ते चमकत राहणार, ते जळत राहणार till Jesus comes. येशू परत येईपर्यंत. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Let us have a worship song. चला मग आराधना करूया प्रभूची. आमेन. चलना जिंदगी हमारी यीशु के लिए, चलना जिंदगी हमारी यीशु के लिए, जिसने दाग हर गुनाह के मेरे धो दिए, हालेलुया. जिसने सूली पर जलाई ज्योति प्रेम की, जिसने सूली पर जलाई ज्योति प्रेम की, वो ही ज्योति आज मेरे दिल में जल रही। कोई भटका हो डगर
के तले उसे बुलाना है। हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के। हालेलुया हालेलुया। हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के। जब तक हम इस जहां में जलते जाना है। प्रभू साठी जळत राहा। अंधियारे डगर में हो आंधिया कहीं, अंधियारे डगर पे हो आंधिया कहीं। हर डगर पे ज्योति यीशु की फैलाना है। धन्यवाद स्वामी राजा, तुझे आभार दे बाबा। हम तो जलते दीप है Thank you, Lord. Thank you. Thank you, Jesus. Lord, I thank you and praise you, प्रभू मी तुझे Lord. आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो दे बापा। I know मला ठाऊक आहे you have left a lamp burning तू पणती पेटलेली ठेवली आहे in every area, प्रत्येक भागात, in every city, प्रत्येक नगरात, प्रत्येक every शहरात, village. प्रत्येक गावात, in every country. प्रत्येक देशात There is a lamp that is burning, एक पणती तू पेटवली आहेस। and no weapon formed against it shall prosper. त्या पणती विरुद्ध आलेले एकही शस्त्र समृद्ध होणार नाही। Father, देव बापा I thank you मी तुझे आभार मानतो। that there is a lamp burning in even Dapodi now. दापोडीमध्ये सुद्धा पणती पेटलेली आहे And not just one, आणि एक नाही but many, अनेक पणत्या पेटल्या, hundreds and thousands. शेकडो आणि हजारो पेटल्यात, There are many lamps, अनेक अनेक पणत्या पेटल्यात। but I want that many flame in that lamp. पण मला तेवढ्या ज्वाला पाहिजे आहे, तेवढी आग मला हवी आहे। I pray, मी प्रार्थना करतो even in our church, आमच्या चर्च मध्ये सुद्धा let them not only be lamps, त्यांनी फक्त पणती बनू नये, but lamps lit, पण पेटलेली पणती बनावं, fire and light. and आगीनं warmth. भरलेलं, प्रकाशाने Make भरलेलं, them all सर्वांना असं बनव। a fire of God, आग, देवाची a आग, fire of God. देवाची अग्नी, Let them all keep burning for you, आणि सगळ्यांनी तुझ्यासाठी जळत राहावं असं कर। burning under shining light, सगळे जळणारा आणि चमकणारा दिवा बनव, that many will come in the light, की अनेक जण प्रकाशात येतील, many will receive warmth, अनेकांना ऊब मिळेल, many will come to know who Jesus अनेकांना is, कळेल येशू कोण आहेत, and their lives will change. आणि त्यांची जीवन बदलतील। Thank you, Master. धन्यवाद दे बापा। Say, Lord, प्रभू make me a lamp with fire. मला आगीनं भरलेला दिवा बनव। Say, make me a lamp with म्हणा fire. मला आगीनं भरलेली पणती बनव, Let it never be extinguished. माझी वात कधी विझू नको देऊ, Let me be the light of the world. मला या जगाचा प्रकाश बनव। There is darkness all around, सगळीकडे अंधार पसरलाय, but Lord, पण प्रभू I want to be that burning and shining. मला तो जळणारा आणि चमकणारा दिवा I बनायचा। don't want to die by being just a lamp. मला असंच फक्त पणती बनून मरायचं नाही, I don't want to die like a lamp. मला फक्त पणती बनून मरायचं नाही, I want to die like a lamp that was burning and shining. मला एक जळणारी पणती आणि चमकणारी पणती म्हणून मार। खराबशंदो महांदर। Yes, God is igniting some lamps now. आत्ताला देवबाप काही पणत्या पेटवतोय बर का, I can hear the sound. मला आवाज येतोय, I can hear the sound of Acts 2, मला प्रेषितांची कृत्य 2 मधला आवाज यायला लागलाय, where the tongues of fire came down जिथं अग्नीच्या जिभा खाली उतरल्या and lit up the lamps. आणि पणत्या पेटून गेल्या। Right now he is lighting up many आणि lamps. आता या वेळेला देवबाप अनेक पणत्या पेटवतोय, Some lamps are just flickering. काही पणत्या मिणमिणत्यात, Some are about to be extinguished. काही विझणारच होत्या, Some have to be fanned a little bit. काहींना थोडी हवा द्यायची गरज होती, And some need oil. आणि काहींना तेलाची गरज आहे। And God is filling you with His holy आणि oil. देव त्याच्या तेलाने तुम्हाला भरत He आहे, is filling you with His Holy Spirit. देव त्याच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला भरत आहे, And is lighting up your lamp. आणि तुझ्या त्या पणतीला पेटवत आहे, And God will value you now. आणि देव आता तुझी किंमत करणार The आहे। lamps that are going to be lit will be valued by God. पेटलेल्या पणत्यांची किंमत देव करे, He will raise up Abishais for you. अभिषाय त्यांच्यासाठी देव उभे करे, He will protect you. आणि देव तुमचं रक्षण करे, He will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद He देईल, will fulfill your heart's देव तुमच्या desire. मनोकामना पूर्ण You करेल, shall be precious in the eyes of God. देवाच्या नजरेत तुम्ही मौल्यवान बनाल। God called David a lamp, देवाने दाविदाला पणती a म्हटलं, burning lamp. एक जळणारा दिवा। God called him a burning lamp because he was burning for God. देवाने दाविदाला जळणारा दिवा म्हटलं कारण तो देवासाठी जळत होता। Today, आज
Tell the Lord, प्रभूला सांगा enough of all this worldly lights, या जगिक प्रकाशात आता नाही राहायचं मला. enough of this natural हा lights. सगळा जगिकपणा जगातला प्रकाश आहे. fed up and done with it all. I want light from heaven. मला स्वर्गातला प्रकाश I पाहिजे. want fire from heaven. मला स्वर्गातली आग पाहिजे. I want to live for you. मला तुझ्यासाठी I जगायचं. want to die for you. मला तुझ्यासाठी I मरायचं. want to live a meaningful life. मला अर्थपूर्ण जीवन जगायचं. Enough of those false lights. बस त्या सगळ्या खोट्या प्रकाशांना आता मी कंटाळलो. शखरा मंथला A heart panting for God. देवासाठी धडधडणारं हृदय. A heart like the deer that is panting for the waters. असं हरणाचं हृदय जे पाण्यासाठी तडफडत A होतं. heart ready to forgive. असं हृदय जे क्षमा करायला तयार आहे. A heart quick to ask for forgiveness. असं हृदय जे क्षमा मागायला तयार आहे. A heart that is panting for God's goodness. असं हृदय जे देवाच्या चांगुलपणासाठी तडफडत आहे. A heart that is running after God. असं हृदय जे देवा मागे वेड्यासारखं धावत आहे. Rabba shakara You are the David in your family. तुम्ही तुमच्या परिवारातला दावीद आहात. Let your Eliab be as he wants to be. आणि त्या एलियाबला जसं राहायचं तसं राहू दे. But you be like David तू in your दावीद home. बन. तुझ्या घरचा दावीद तू बन. You are the David of your home. तूच तुझ्या घरचा दावीद आहेस. You are the lamp of your home. तूच तुझ्या घरचा दिवा आहेस. Keep it burning. तो दिवा पेटता ठेव. Keep it shining. तो दिवा चमकता ठेव. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen and amen and आमेन amen. आमेन. Praise God. हालेलुया. देवाला धन्यवाद.